लहानपणी म्हणजे एक अट्रॅक्शन असतं फिल्म हो. आणि जे फिल्ममध्ये घडत असतं ते आपल्याला वाटतं ते खरोखर घडतंय. लहान असताना आई तिच्या मैत्रिणींसोबत म्हणजे लेडीज वर्ग असायचा त्यांच्यासोबत फिल्म पाहायला जायचा. तर मी मागे लागायचो. तर पहिला पिक्चर मी मुकद्दर का सिकंदर अच्छा. हा पिक्चर पाहिला होता. हं, हं, हं. आपलं सासवडचं दौलत चित्रमंदिर. म्हणजे एवढा लहान होतो मी, की आईच्या कडेवरती बसून जायचो. हां, हां. पण त्यावेळेसचे सुद्धा पिक्चर मला चांगले आठवतात. चांगले म्हणजे त्यातले काही मोजके सीन, हं, हं, हं. की त्याच्यामध्ये अमिताभ शेवटी मरतो त्या फिल्ममध्ये. तर मी तिथं थिएटरमध्येच रडायला लागलो. हां, हां, हां. आईला वाटलं मला काहीतरी लागलं, हां, हां. काहीतरी झालं असेल. बरोबर. आई समजूत काढायला लागली. म्हटली, "का रडतोय?" मी रडत-रडत म्हणायला लागलो, "अमिताभ मेला." अच्छा. तर आई म्हटली, की "ते खोटं-खोटं आहे अरे बाळा. ते हां. ते काही खरं नसतं." तर हे म्हणजे खरं नाही तो तो जिवंतच आहे. तो हं. खोटा-खोटा मेलेला आहे. बरं. मी म्हटलं, "नाही, नाही त्याला तिकडं जाळलेला पण दाखवलं आहे." हां, हां. तर ते खोटं असूच शकत नाही. ते खरंच आहे. बरोबर. हां. तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी मित्रांसोबत थोडासा मोठा झालो हं. मित्रांसोबत गेलो होतो पिक्चर पाहायला. नशीब पिक्चर लागला होता. हं. तर त्यावेळेस अमिताभची जेव्हा एंट्री होती, तर माझी उत्सुकता मित्रांना सांगायची एवढी, की मी खुर्चीवर बसलेलो उठून लांबच्या मित्रांना सांगायला लागलो, "अरे, हा मागच्या पिक्चरमध्ये मेला होता. अरे अरे, जिवंत कसा काय झाला?" हां, हां, हां. ते बाकीचे पब्लिक, "ए, खाली बस, खाली खाली बस, बस. खाली बस." म्हणजे एवढं काय ते गमतीशीर आणि मला त्यावेळेस त्या पब्लिकचा राग यायला लागला, की मला एवढं काही सांगायचंय हां, आणि ते हां. कोणी माझं ऐकूनच घेईना. म्हणजे बरोबर. आणि त्यावेळेस वातावरण असं की अँग्री यंग मॅन, हां. लहान मुलं म्हटले की फायटिंग बरोबर. हां. प्रत्येकालाच आवडते हं. आणि अमिताभचे पिक्चर फायटिंगचे पिक्चर असायचे जास्त करून. बरं, त्याच्यामुळं सुरुवातीला फायटिंगमुळं अमिताभ आवडत होता. बरं. म्हणजे हे प्रत्येक वेळेस, प्रत्येक स्टेपला मी जसा-जसा मोठा होत गेलो, तसा-तसा अमिताभ वेगवेगळ्या कारणांसाठी मला आवडू लागला. हं. लग्नानंतर वेगळ्या कारणासाठी आवडू लागला. एक ठराविक एज झाल्यानंतर वेगळ्या कारणासाठी तो बरं. जसा-जसा मला उलगडत गेला, की जसं आपण एखादं पुस्तक असतं, की ते हं, हं. पहिल्या पानावरून वाचत-वाचत जेव्हा आपण अ, मध्यंतरात येतो, नंतर पुढे जातो. तर तसं-तसं त्याचं ते जीवन उलगडत जातं. आणि तो माणूस काय आहे? माणूस म्हणून कसा आहे? बरोबर. तर ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी तो आवडतो.